आता तुमची काय मागणी आहे? डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचं त्या ठिकाणी तिने जे सुसाईड केलेलं आहे ते एका दिवसामध्ये केलेलं नाही. तिला हा जाच फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि दोन जरी बदने आणि बनकर या दोघांची जरी नाव फक्त हातावरती असली परंतु चौकशी समितीसमोर दिलेला जो जबाब आहे आणि त्याच्यामध्ये 19/6 एक माहितीच्या अधिकारामध्ये तिने जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पाटील, जायपत्रे, बदने यांची नावं घेतलेली आहेत. महाडिक म्हणून कोण तिथे DYSP आहे त्यांनासुद्धा अर्ज टाकलेला आहे. जर ह्या तक्रारीची वेळीच दखल या सर्व लोकांनी घेतली असती तर मला असं वाटतं की हा दिवस आम्हाला पाहायची पाळी आलेली नसते. आणि हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट द्या अशा पद्धतीचा दबाव पोलिसांकडनं त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि पोलीसच या माझ्या जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राहतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी चौकशीमध्ये दिलेलं आहे. ऑन ड्युटी डॉक्टर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना मला वाटतं ते जे बदने वगैरे आहेत त्यांना निलंबित केलं आहे. आता अटक बी झाल्याचं कळालं आहे. सरेंडर रात्री मला वाटतं पहाटे 5 वाजता मी ती न्यूज पाहिली तरी 5 तासापूर्वी म्हणजे रात्री 12च्या नंतर वगैरे तो सरेंडर झालेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेअरवरती बसून डॉक्टरांना धमक्या देणे, अनफिटचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणणे अशा पद्धतीची गैरकृत्य करत तो होता आणि तिथल्या PIला सांगितलेलं आहे, DYSPला सांगितलेलं आहे. कदाचित मला वाटतं तिथल्या SPंकडे सुद्धा डॉक्टर संपदा मुंडेंनी तक्रार केलेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन याच्यामध्ये IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता इतर ज्या ज्या वेळेस म्हणजे जूनमध्ये पत्र दिलेलं आहे, जुलैमध्ये पत्र दिलेलं आहे, ऑगस्टमध्ये पत्र दिलेलं आहे, 3 वेळा पत्र देऊनसुद्धा आणि कंत्राटी डॉक्टर आहे आणि एका कंत्राटी डॉक्टरला एका वर्षामध्ये किती वेळा फक्त पोस्टमॉर्टमची ड्युटी द्यायची याचंही काही नियमावली असेल. बाकीच्या कोणत्याही डॉक्टरला ती ड्युटी दिलेली नाही, फक्त संपदालाच ती ड्युटी सतत का दिली जात होती. आणि आमच्या जिल्ह्यातले आरोपी म्हणता येणार नाही त्याला, पण आमचा ऊसतोडीचा धंदा आहे. मुकादमकी ही आमच्या 5वीलाच पुजलेली आहे. आमच्या इकडचा एखादा मुकादम आला आणि त्याचा 200 BP असताना 210 मेन्शन केलं, 200-110 BP असताना त्याला फिट कसं द्यायचं म्हणून आमच्या त्या लेखीने दिलेलं नाही, म्हणून सुद्धा प्रेशराईज केलेलं आहे. तेव्हा मी विनंती करणार आहे की या प्रकारामध्ये हे बनकर आणि बदने सोडता जे म्हणून ज्यांच्याकडे तक्रार केली त्यांनी त्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. मग तिथले DYSP असतील, ते धुमाळ जे आहेत, तुम्ही पाहिलं का धुमाळ किती निर्विकारपणे बोलत आहेत. त्यांची बाईट पाहिली, मी आज पहाटे पाहिलं, ते जसं काय मी त्या गावाचाच नाही अशा पद्धतीने बोलतो. तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात, तुमच्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर असलेली मुलगी ती डॉक्टर आहे आणि डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यात सगळ्यात गंभीर बाब ही आहे की आमच्या इथून मुंडे कुटुंबियापैकी त्या मुलीचा चुलत भाऊसुद्धा डॉक्टर आहे, चुलते शिक्षक आहे, त्यांच्याकडं राहिल्यामुळं ही मुलगी डॉक्टर झालेली आहे.
जर इथे असती कवडगावला ती कदाचित 4वी-5वीच्या पुढं सुद्धा गेली नसती. आणि चुलत भाऊ कुटुंबियांना फक्त पोलीस विचारताय की तुम्ही कुठपर्यंत आले, काय झाले. मग हॉटेलच्या खोलीमध्ये जर तिने सुसाईड केलेलं होतं तर ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत